फडणवीस साहेब, तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे. तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करतो. हाच सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो. शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो. आणि त्याच सुरेश धसांना मला प्रश्न विचारायचा आहे. आष्टी मधला, आदिवासी समाजामधला, भिल्ल समाजातला संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड नावाचा तरुण, अंजलीताई दमानिया, आम्हाला त्या संजय उर्फ बिट्ट्या गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या. कुठं गेला बिट्ट्या गायकवाड? कुठं गेला तो आदिवासीचा पोरगा? गरीबाच्या पोरानं, भटक्या विमुक्ताच्या पोराची हत्या झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध मोर्चे निघत नाहीत. खैरलांजी प्रकरण घडलं. नगरमध्ये एका भंगी समाजाच्या पोराला वैरण कटिंगच्या मशीन मध्ये घालून त्याची हत्या केली गेली. सुरेखा भोतमांगे नावाच्या एका महिलेला नग्न धिंड काढून तिची हत्या केली गेली. अरे या माणसांच्या हत्या झाल्या त्यावेळी आम्ही बांधवांनी तुमच्या कुणाच्या विरोधामध्ये जातीचा आधार घेऊन मोर्चे काढले नाहीत. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तुम्ही जे या स्वर्गीय संतोष भैया देशमुखाच्या हत्येचं राजकारण चालू केलंय, एका समाजाच्या विरोधामध्ये गरळ ओकण्याचा कार्यक्रम सुरू केलाय, या तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय. या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. अरे तुम्ही आमदार झाला, खासदार झाला. आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता. तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता? आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट करता. टाळ्या, शिट्ट्या, घोषणा. मला वाटतंय स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश धस आणि मनोज जरांगे नावाच्या माणसाने याचं गांभीर्य कमी केलंय. या महाराष्ट्रामध्ये अरे उठलं की सुटलं फिल्मी डायलॉग, उठलं की सुटलं सुरेश धस टीव्ही वरती. अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. मी या हत्येचं समर्थन करायला मी इथं उभा नाही, पण गावगाड्यामधल्या ओबीसींचा आवाज असलेले पंकजाताई मुंडे असोत, धनंजय मुंडे असोत, भुजबळ साहेब असोत, पडळकर साहेब असोत, अजून कोण माणसं असोत, अरे आम्हाला नाही ना मंत्री होता येत, आम्हाला नाही आमदार खासदार होता येत, पण आमचे प्रश्न सोडवणारी माणसं आम्हाला तिथं पाहिजेत. तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता? कुठं कुठं तुमच्याकडे एव्हिडन्स आहे त्यांच्या विरोधामधला? कुठं त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पुरावे सापडलेत? आणि वाल्मिक अण्णांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, धनंजय मुंडेंचे वाल्मिक अण्णांबरोबर संबंध, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो शरदचंद्रजी पवारांबरोबर आहेत. त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो जयंत पाटील, सुप्रिया सुळे, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो सुरेश धसांबरोबर आहेत. अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिकांना चालतात, त्यांची माणसं राष्ट्रवादीची वाढ करायला वाल्मिकांना चालतात, निवडणुका जिंकायला तुम्हाला वाल्मिकांना चालतात. वर्षानुवर्षी या गोष्टी चालतात. त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुचतं? फक्त धनंजय मुंडे दिसतात. मला वाटतंय या माणसांना अडकवलं जातंय. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी. पण हे जे काही राजकारण होतंय, या ज्या काही गोष्टी घडतायत,